वर्तकनगर नाक्यावरील पत्त्यांचा क्लब बंद करा, ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची मागणी। प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या योजनेअंतर्गत अडथळा ठरत असलेला बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब बंद करण्याचे आदेश देऊन ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना सदरचे बांधकाम अनधिकृत असल्याने निष्कासित करावे अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। वर्तकनगर हद्दीतील नाक्यावर माडा अभिन्यासातील म्हाडाच्या भूखंडावर लबडे नावाच्या व्यक्तीने जमिनीचा कब्जा करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केलेली आहेत। त्यांच्या रम्मी क्लब सुरू केलेला आहे असून ते सध्या विकी सावके व पापा सावके नावाचे दोन बंधू हा क्लब भाड्याने चालवतात। सद्यस्थितीत सदरहू भूखंड हा म्हाडाने ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित केलेला असून त्या भूखंडावर ठाणे महानगरपालिकेने PPP तत्वावर पूर्ण बांधणीची योजना सुरू केलेली आहे। सदरहू योजनेअंतर्गत विविध प्रकल्प बांधितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे। त्या योजनेअंतर्गत या क्लबचे बांधकाम बाधित होत आहे। मात्र क्लब चालवणाऱ्या व्यक्ती या राजकीय लोकांशी संबंधित असल्यामुळे बळाचा वापर करून सदरहू बांधकाम निष्कासित होऊ नये यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव वाढत आहे। स्थानिक पोलीस स्टेशनला वारंवार सांगून सुद्धा हा क्लब बंद केला जात नाही, तरी सदरहू क्लब तातडीने बंद करून हे बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्याकरिता ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांना आपण लिहावे ही माझी आपणाकडे नम्र विनंती आहे, असे पत्र आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आज सदर ठिकाणी जाऊन या गोष्टी सर्व मीडियासमोर निदर्शनास आणून दिल्या व सदर क्लब लवकरात लवकर बंद झाला नाही तर उद्यापासून धरणे आंदोलन करणार असे यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले। मी उभा आहे, हा भूखंड आहे 404 सर्वे क्रमांक, हा तहसीलमधली नोंद, आणि हा भूखंड आहे 214चा 1 व 2। हा भूखंड वर्तकनगर शॉपकीपर सोसायटीचा आहे आणि हा मागचा भूखंड म्हाडाचा आहे। म्हाडाने हा भूखंड वर्तकनगर आपला महापालिकेला दिला, वर्तकनगर शॉपकीपर सोसायटीने पण महापालिकेला दिला आणि PPP योजनावरती तत्वावरती योजना राबवण्याचं काम महापालिकेने वर्क ऑर्डर दिलेली आहे। याच्यातून सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन होणार आहे। आजूबाजूच्या रस्ता रुंदीकरणात असेल, इतर प्रोजेक्ट्समधली येणार जे अस्तित्वातील हे भाडेकरू आहेत किंवा हे जे अनधिकृत बांधकामधारक आहेत त्यांना सगळ्यांना घरं देणार आहेत, पर्यायी जागा देणार आहेत ह्याच्यामध्येच, आणि वर्तकनगर शॉपकीपर सोसायटी जी आमची अधिकृत आहेत त्यांना आम्हाला पण पर्यायीने त्यांनी बांधून देणार त्याच्यामध्ये। आता प्रश्न असा आहे की बरेच महिने झाले, एक तर महानगरपालिकेने काहीही गुंतवणूक न करता महापालिकेला 50 कोटी रुपयाचा आर्थिक फायदा होणार आहे, ऑफिशियल फायदा, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, CFO चार्जेस आहेत सगळे। त्याचप्रमाणे महापालिकेला 50 कोटीची मालमत्ता मिळणार आहे ह्या बिल्डिंगमध्ये। ही मोठी बिल्डिंग आहे, 7.5 लाख फूट FS आहे, आणि तसं असताना ही अनधिकृत बांधकामं जी आहेत ह्याच्यामध्ये रिकामे तर करत नाहीच आहेत, पण तुम्ही बघाल राजरोसपणे जुगाराचे अड्डे आहेत। आम्ही जुगाराचे अड्डे चालवणारे आमच्या भागातली पोरं आहेत त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही लवकरात लवकर खाली करा। त्यांनी भाड्याने घेतलंय, ते काय त्यांच्या मालकीचे नाही, त्यांनी भाड्याने घेतले, तुम्ही लवकरात खाली करा, आमच्या योजनेला मध्ये आड येऊ नका। परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळे आणि हे महापालिकेचे अधिकारी किंवा पोलीस खात्याचे लोक असल्यामुळे हे ह्यांना पाठीशी घालतात, ह्यांना हप्ते मिळतात, हे राजकीय पुढारी त्यांचे होर्डिंग्स ते लावतात, यांचा खर्च कार्यक्रमाचा तो करतात, आम्हाला विकारायचं, आणि म्हणून वारंवार सांगून सुद्धा होत नाही। म्हणून आज तुम्हाला आम्ही या ठिकाणी बोलवलंय। हा क्लब जर आज संध्याकाळपर्यंत बंद नाही झाला पूर्णपणे, उद्या सकाळी मी इथे आमरण उपोषणाला बसणार, अशा प्रकारचं पत्र मी आता पोलीस स्टेशनला पण देऊन आलोय, पाठवलेलं आहे, आणि हे काल CPंना पत्र दिलेलं आहे डुमरे साहेबांना। आणि मग इथेच नाही थांबणार काँग्रेस संपूर्ण ठाण्यामध्ये मटक्याचे क्लब, ह्याचे क्लब, जुगाराचे क्लब जेवढे चालतात, मटक्याचे अड्डे, दारूचे अड्डे, हुक्का पार्लर, लेडीज बार, तिथे सगळीकडे काँग्रेस उतरणार। इथे जर डिवचला आम्ही फक्त या योजनेपुरती बोलतोय, आम्हाला जर डिवचलं कोणी धमकी दिली सत्ताधाऱ्यामधले की कसा खाली करतो काय करतो बघा, मग आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आम्ही दाखवणार कुठला भाई भी येतो आम्हाला बघायचे, दगडी चाळीतला येतो, तिहार जेलमधला येतो, जमशेदपूरच्या जेलमधला येतो की कराचीवरनं येतो, बघायचंय मला पण कोण कुठल्या भाईमध्ये किती दम आहे या विक्रांत चव्हाणला हात लावायला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावायला। पोलिसांची काय भूमिका आहे? पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत। पोलिसांना सांगितलं आज आम्ही वाट बघणार नाही, उद्यापासून पोलिसांनी केलं तर आम्ही सांगणार सगळ्यांना सस्पेंड करा, सगळ्यांवरती बडतर्फीची कारवाई करा। त्या क्लबला हे नाही आहेत, लायसन्स नाहीये। बोला, जुगाराचा अड्डा आणि अजून काय भाडे नाही का इथे? दुसरं काय? बरेच आहेत, इथे नाही आहेत। इथे वेश्या व्यवसाय मागच्या बिल्डिंगमध्ये चालतो, ती बिल्डिंग बघा आता पळून गेले, सगळे रिकामे आहेत। या नाही, या मोठ्या बिल्डिंगमध्ये नाही, आता मी तुम्हाला दाखवलं तिकडे
हा ही C1 कॅटेगरीतली बिल्डिंग आहे, ही सुद्धा अजून तोडत नाही. लोक हे योजना हे राजकीय वरद असतं आणि ज्यांनी ठरावावर सह्या केल्या, ज्या नेत्यांनी ठरावावर सह्या केल्या, महासभेचा ठराव झालेला आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे, स्टँडिंग कमिटीचा ठराव झालेला आहे, ज्या नेत्यांनी सह्या केल्या, ज्या नेत्यांनी याच्यावर, तेच नेते इथे सांगतात खाली करू नका. आता त्याच्या पुढे आणखीन काही गोष्टी आहेत, कोणाला काय मिळालंय मी इथे नंतर बोलेन.